संतोष दादा, आमच्या लग्नाचं पहिलं आमंत्रण आम्हाला तुम्हाला द्यायचं होतं म्हणून आलो. हे घ्या. थँक्यू. दादा आत या ना. या या या. हे म्हणजे माझं भाग्यच उजळलं म्हणायचं. तुम्ही एवढं पहिलं निमंत्रण द्यायला इथे आलात आणि आंब्याची पेटी. संतोष दादा, अरे पहिल्यांदा येतोय आम्ही तुझ्या घरी. आज तरी आमच्याशी नीट बोल की. अगं नीटच बोलतोय. बरं ठीक आहे. कुठले आंबे आहेत? प्रीमियम क्वालिटीचे आंबे आहेत. मी दुकानदाराला सांगितलं की मला प्रीमियम क्वालिटीच्या आंब्यांचीच पेटी हवी आहे. माझ्या मोठ्या मेहुण्याच्या घरी घेऊन जायचं आहे. बरं दादा, आंब्याची पेटी तशीच ठेवू नकोस, त्याची आडी लावून ठेवावी लागेल. चल आपण लावू. हा हा लावू, आपण लावू. चल. ये. इथे ना. आई देख. अरे राहू दे, काय करतोयस? आई मला माहिती आहे आजीने आज दिवसभर तुला किती त्रास दिले होते. आनंदी बोलली मला. अरे नाही, तसं नाहीये. आई मला माहिती ना तू माझी आणि भावनाची केवढी मदत करते. सगळं आमच्या बाळाची आणि भावनाची किती काळजी घेतेस तू. आणि म्हणूनच घरचे सगळे तुझ्या विरोधात आहेत. तुला तरातराने त्रास देण्याचा प्रयत्न करतायत. आई माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे आणि तिच्यासाठी मी सगळ्यांच्या विरोधात उभा राहू शकतो. याचा अर्थ असा नाहीये ना की मला तुला होणारा त्रास दिसतच नाही आहे. आई अगं तू आहेस म्हणून आम्ही इतके ठामपणे उभे राहू शकतोय. तू तुला होणारा त्रास कधीच दाखवत नाहीस. आई आहे मी तुझी. आई आपल्या बाळाच्या पाठीशी उभी राहणार नाही तर कोण उभं राहणार? आणि तुझ्या बाळाची मी शेवटी आजी लागतेच ना. तुला माहितीये, माझी आजी नेहमी मला म्हणायची, दुधापेक्षा दुधावरची साय जास्त जवळची असते. मी माझ्या नातवंडासाठी काहीही करू शकते. आई अगं तुला काय हे सगळं त्रास होऊन? सिद्धू, हे बघ, तू हे असं माझी काळजी घेतोयस. आता लागलं तर लगेच औषध लावलंस, 2 मिनिटं माझ्याशी बोललास. मला बास आहे एवढं. दिवसभरातून थोडासा वेळ काढून तू माझ्या जवळ जरी असलास ना. हॅलो, काय झालं? कुठे आहे ती जोगतीन? काय सापडली का? सिद्धू, जोगतीन सापडली. तिला तिच्या पोराबरोबर धमकून पाठवलं होतं गावी. पण पोराची मेडिकलची फाईल राहिली ना, म्हणून ती परत आली होती आणि नेमकी आपल्या कचाट्यात सापडली. ऐक काय वाटेल तर झालं तर यावेळी निसटता कामा नये. आज काहीही झालं तरी घरच्यांसमोर तिला उभं करून सगळं खरं बोलायला लावणार आहे मी. मागच्या वेळी काहीतरी नाटकं काहीतरी दोन ती पळून गेली होती, पण यावेळी ती निसटता कामा नये. सिद्धू, पण ती मागच्या वेळी स्वतःहून पळून गेली नव्हती. पोराच्या जीवाच्या भीतीने गेली होती. पण तशी प्रामाणिक बाई वाटते रे. एक नंबर न्यूज दिली असेल. ऐक, आपलं जर ठरलेलं ठिकाण आहे ना, तिकडे त्या बाईला घेऊन ये. मी पण ताबडतोब येतो तिकडे. चल. चालेल सिद्धू, चल. आता कळेल घरच्यांना काय भंपक प्लॅनिंगवर विश्वास ठेवून त्यांनी भावनांना आणि आमच्या होणाऱ्या बाळाला त्रास दिला होता. कादंबरी वहिनी, यावेळी तुम्ही वाचनात येणार. नको मी सांगेन, प्लीज थांबा. आपल्याला नाही थांबता येणार तिथे. मला खूप काम आहेत, लवकर निघावं लागेल. जयंत सर, तुम्हाला कळत कसं नाहीये? हातातून रक्त येते तुमच्या हातावर मलमपट्टी केल्याशिवाय मी तुम्हाला गाडी चालवू देणार नाही. हो मी जान्हवी, प्लीज थांबा. एवढंच लागण्याने काही होत नाही. ओके जयंत सर, कळत कसं नाहीये तुम्हाला? अहो, त्याच्यावर जर का मलमपट्टी नाही केली तर रक्त कसं थांबेल? हे बघा मी जान्हवी, आपण इथे थांबून ना टाइम वेस्ट करतोय. अजून बऱ्याच ठिकाणी जायचंय आपल्याला. जयंत सर, अहो मला काळजी वाटतेय तुमची. आता बायको म्हणून एवढाही हक्क नाहीये का माझा? ऍक्च्युली मी जान्हवी, तुम्ही वर गेलात तर मला जास्त त्रास होईल. म्हणजे तुम्ही वर गेलात तर मी गाडीत एकटा राहील आणि मग मला दुखतंय याची जास्त जाणीव होत राहील. ऍक्च्युली फिजिकल पेन मी सहन करू शकतो, पण तुमच्यापासून दुरावा मला सहन होणार नाही. येस, तुम्हाला जर माझ्यासाठी काही करायचंच असेल तर तुम्ही एक काम करू शकता. तुम्ही माझ्या या जखमेवर ना फुंकर मारा. कम ऑन.
मला बरं वाटेल. शहन सर तुम्ही पण ना. बरं बघू. हा कसला बॉक्स आहे? यावर तर माझं नाव लिहिलंय. बाबा दार उघडा ना. बाबा बाबा दार का नाही उघडत आहेत? अजून ऑफिसवरून नाही आले का? बाबा बाबा काय आलं? बाबा उठा ना.